24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर. आणि नागपूर परिमंडळातील कंत्राटदार यांचे 3 वर्षापासून 40 कोटी रुपयांचे बिल रोखलेले आहे. त्याबद्दल आमचे पेमेंट मिळालेच पाहिजे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. जर महावितरणने यांचे बिल दिले नाही तर यांचं आंदोलन असं सतत सुरू राहणार आणि त्याचा फरक इथल्या प्रशासनावर पडणार आहे. कर्मचारी आहे आपले एका कॉन्ट्रॅक्टर 10 तरी ॲव्हरेज 10 लोक असतात. तर आता आपला जो पैसा थांबलेला आहे तर आपण याच्यात काय करणार आहे? आंदोलन करणं, दुसरं आंदोलन करण्याचं दुसऱ्या उपायाने काम बंद केलं आहे. आम्ही बेमुदत बंद केलेलं कामं बंद केलं आहे. आम्ही आमचे कुठलेही काम करणार नाही आहे महावितरण. तर आपण त्यांना वेळ दिली आहे की किती दिवसात पैसा परत केला पाहिजे? नाही, आम्हाला तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही आम्ही काम सुरूच करणार नाही. आम्ही काम ऑलरेडी बंद केलेलं आहे. आपल्या आणखी कोणत्या मागण्या आहेत? बंद नाही केला तर चंद्रपूर देखील बंद करताय, वर्धा देखील बंद आहे, यवतमाळ देखील बंद करताय. कामं बंद. तर आता आपला जो पैसा थकीत आहे ते देणार नाही आहे. जेवढा वेळ होईल त्याच्या आपण व्याज मागणार का त्यांना? द्यायलाच पाहिजे. 2024, 25, 26 म्हणजे 26 मार्चपर्यंत जे आहे ते पूर्ण पैसे थकीत आहे. जुन्या पैशाला तरी 2024, 25चे जे आमचे पैसे थकीत आहे त्याला तरी कम से कम व्याज द्यायला लागतं. आज आपला पैसा थकीत असल्यामुळे आज ठेकेदार लोक आज परेशानीमध्ये आहे. बरोबर आहे. आता हा ताबडतोब पैसे दिलं पाहिजे. तर आपण याला काय म्हणजे कोणाचा दोष समजणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी वर कळवलं नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जेव्हा आम्ही 11 मेला मुंबईला गेलो हेड ऑफिसला तेव्हा त्यांनी कळवलं की आम्हाला खाली काय चालू आहे काही माहिती. आम्ही तुमचे सगळे जे काय म्हणणं ते ऐकून घेतो, ऑफिसमध्ये पुटअप करतो आणि 3 दिवसात तुमचे पैसे येतील. त्यानंतर सेकंड टर्मला पुन्हा आमचे काही मित्रमंडळी गेले कॉन्ट्रॅक्टर अधिकारी 2 जूनला, त्यांना ते सांगण्यात आलं. त्यानंतर तिसऱ्या वेळेस एक मिटिंग झाली, त्यात ते सांगण्यात आलं कमी जास्त 2.5 महिन्याचा कालावधी निघून गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचं काही ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि त्यांची बिलकुल मला तरी असं वाटतं त्यांची ही दिशाभूल करून चालू आहे. तुम्ही काम चालू करा. आज अशी कंडिशन आहे, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना धमकावून सांगत आहे तुम्ही त्यांच्याकडून काम करून घ्या आणि ते अधिकारी आम्हाला प्रेशराईज करतात तुम्हाला बघून घेऊ काम करावं आहे. आज ठेकेदारांचा पैसा थांबलेला आहे. यामुळे आपण लेबर लोक आपल्याला त्रास देत आहे. सप्लायर लोक त्रास देत आहेत. सप्लायरांचे कमीत कमी एकेका कॉन्ट्रॅक्टरकडे 20-25 लाख किटचे फक्त जॉईंट किट ज्या राहतात त्याचे केबलचे असं जर एका कॉन्ट्रॅक्टरने 50 लाखाचं काम केलं असेल तर कमीत कमी त्याला सप्लायरचे 30 ते 35 लाख रुपये देणार. लेबरच्या वेळून त्यांनी घेऊन कोणाची घरं गाळणार, कोणाची शेती गाळणार, आज उपासमारी असं या सर्व गोष्टीला दोषी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी लेटर दिलं होतं सामोरं, त्यांनी आमच्या लेटर त्यांनी ॲक्शन घ्यायला सांगितलं. आमच्या काही बंधूंना तिथं बोलावलं, तुमचं 2-3 दिवस होऊन जाईल म्हणे. ते पण आम्हाला एक लॉलीपॉप दिला, त्याच्यावरही काही झालं. आणि आज वारंवार एवढं आम्ही करून सुद्धा कोणीही अधिकारी, वरिष्ठ अधिकारी समाधानकारक असं बोलायला तयार नाही. आपलं नाव सांगा. माझं नाव गुड्डू पोद्दार आणि एक साधारण कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे पण 2.5 ते 3 कॉन्ट्रॅक्टर. आपलं असोसिएशनचं नाव सांगा. विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नाव. इलेक्ट्रिक ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.